हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. बघा, आयोग केंद्र आणि राज्य संबंधाला परीक्षेमध्ये मग तुमची ती संयुक्त गट ब ची एक्झाम असो की राज्य सेवेची एक्झाम असो, त्यामध्ये आयोग केंद्र राज्य संबंधांवर एकतरी प्रश्न टाकतच. सध्याच्या म्हणजे आता जर आपण आयोगाचे एक पेपर पॅटर्न बघितलं, त्यामध्ये सध्या केंद्र राज्य संबंधांना त्यांनी खूप महत्त्व दिलेलं आहे आणि भरपूर असा एक आवडता आपण म्हणू शकतो टॉपिक झालेला आहे, त्यावर आयोग प्रश्न विचारतोच. आता बऱ्याच वेळा इथे करंट अफेअर्स रिलेटेड सुद्धा यावर प्रश्न विचारले जातात, कारण की बऱ्याच वेळा असे इश्यूज निघून येतात की सेंटर आणि स्टेट मध्ये एखाद्या गोष्टीवरून डिस्प्यूट होत असतं आणि त्यामुळेच या टॉपिकला इम्पॉर्टन्स मिळालेलं आहे. ओके, सो मग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला यावरच डिस्कस करायचंय. बघा, यातलं एक महत्त्वाचा टॉपिक आहे ते म्हणजे जे कायदेविषयक संबंध आहेत त्याचाच फक्त अभ्यास करायचा आहे. आणि बघा, संयुक्त गट ब चं जे आपले कोर्स सुरू आहे विजन स्टडीवर, त्यावर राज्यशास्त्राचे माझे लेक्चर सुरू आहेत, तर तुम्ही ते तिथे बघू शकता. आपण तिथे डिटेलमध्ये एकदम राज्यशास्त्राचा अभ्यास करतोय. ओके, आणि प्लस पुढे जाण्याआधी तुम्हाला एक सांगायचं आहे की लास्ट लेक्चरमध्ये तुम्ही बरेचसे असे टॉपिक्स आहेत जे मला सुचवलेले आहेत आणि मी पूर्ण प्रयत्न करेल आणि त्यातले काही टॉपिक्स मी सिलेक्ट करेल आणि त्याच्यावर लेक्चर सुद्धा घेईल. ॲटलिस्ट मला समजलं तरी की तुम्हाला अभ्यास करायचा, तुम्ही आळस करत नाही आहात. ओके, सो बघा काय काय बघणार आहोत. आपला अजेंडा आधी बघून घेऊया आपल्या लेक्चरचा काय. तर केंद्र राज्य संबंध नक्की काय आहे त्यावर थोडंसं डिस्कस करायचं आहे आपल्याला. आणि कायदेविषयक संबंधांमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. आता राज्यघटनेमध्ये याविषयी तरतूद केलेली तर आहे कायदेविषयक संबंध, मग त्या तरतुदीमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर त्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवा, खूपच महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक पॉइंट हा खूपच इम्पॉर्टंट असणार आहे. राज्यशास्त्रावरना जर तुम्ही एक पेपर पॅटर्न फॉलो केला आयोगाचा, तर ते कसे प्रश्न विचारतात की ज्या पॉइंटकडे तुमचं लक्ष जात नाही ना, तर असंच एखादं सेंटेन्स उचलून तुमच्या मल्टीलायनर्स प्रश्नामध्ये टाकून देतात. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्ये केंद्र राज्य संबंधांवर अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचे भरपूर चान्सेस असतात. ओके, सो बघा, तुम्हाला या लेक्चरची PDF आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तसंच ऑडिओ लेक्चर सुद्धा असतात, तर ऑडिओ लेक्चर सुद्धा ऐकून तुम्ही तुमचं रिव्हिजन करू शकता. तसंच महत्त्वाची एक अपडेट आहे ते म्हणजेच आपल्या राज्यसेवा 2020च्या थर्ड बॅचचे ॲडमिशन्स सुरू झालेले आहेत आणि याचे लेक्चर्स तर 22 मे पासून सुरू होणारच आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला भरपूर असे 1000 व्हिडिओ लेक्चर्स आहेत, नंतर 150 सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत. तशीच याची व्हॅलिडिटी जी आहे ती आपली असणार आहे 2020ची. जोपर्यंत राज्यसेवा एक्झाम होत नाही तोपर्यंत याची व्हॅलिडिटी, म्हणजे तोपर्यंत तुम्ही सगळ्या लेक्चर्सचा अभ्यास करू शकता, प्लस या टेस्ट सुद्धा देऊ शकता. आणि त्यातच महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही 16 ते 21 तारखेपर्यंत तोपर्यंत ॲडमिशन घेतायत तर तिथे तुम्हाला एक डिस्काउंट देण्यात येईल. त्यासाठी विजन 100 हे कूपन कोड वापरावं लागेल. हे कूपन कोड वापरल्यानंतर आपली जी कोर्स फी आहे त्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळेल. ओके, सो अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला. तर बघा, केंद्र राज्य संबंध. आता महत्त्वाचा तर इथे आधी तुम्हाला प्रश्न पडला असेल की केंद्र राज्य संबंधांवर तरतूद करण्याची का गरज पडली. का गरज पडली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये किंवा आपण कोणत्या पद्धतीची शासन पद्धती अवलंबली आहे तर संघराज्य. आता संघराज्य असली तरी आपल्याकडे थोडासा वेगळा याचा भाग दिसून येतो, जसं केंद्र आहे आणि राज्य आहे. केंद्राला जास्तीत जास्त अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि राज्याला सुद्धा त्याच्या क्षेत्रामध्ये काही अधिकार प्राप्त झालेले आहेत, तर त्यांचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि बघा, असं म्हटलं जातं जेव्हा राज्यांची विभागणी करण्यात आली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणालेले की आपल्या देशाची विभागणी फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझनसाठीच केली जाते, कारण की फक्त एक केंद्र एवढ्या अखंड भारताचं काम बघू शकतो का, त्याच्यावर जे काही योजना असतील धोरणं असतील त्याची अंमलबजावणी फक्त सेंटरमार्फत केली जाऊ शकते का, तर नाही. मग त्यासाठीच राज्यांमध्ये आपल्या देशाची विभागणी करण्यात आली. मग जेव्हा असं करण्यात आलंय तर आता काय केलंय की केंद्रासाठी काही अधिकार राखून ठेवलेले आहेत आणि राज्यासाठी काही अधिकार राखून ठेवलेले आहेत, म्हणजेच त्यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी करण्यात आलेली आहे. ओके, सो मग आता इथे कोणाला जास्त महत्त्व आहे, केंद्राला आहे की राज्याला आहे, कोणत्या क्षेत्रांमध्ये आहे,
तेच सगळं आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि या संबंधांमध्ये मेनली 3 पार्ट्स पडतात. एक म्हणजे कायदेविषयक संबंध, दुसरा आहे ते म्हणजे कार्यकारी संबंध, आणि थर्ड आहे ते म्हणजे वित्तीय संबंध. ओके, तर कायदेविषयक संबंधांचा समावेश कुठे होतो? भाग 11 मध्ये कलम 245 ते कलम 255 पर्यंत यांचा समावेश करण्यात आलेला आहे. थोडंसं आर्टिकल लक्षात ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न करा, कारण की एक्झामला विचारला जाऊ शकतो. एक्झॅक्टली नाही, भाग जे आहेत आपले तर त्याच्यावर तर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर कार्यकारी संबंध म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह संबंध कशात दिलेला आहे? भाग 11 मध्ये कलम 256 ते कलम 263 पर्यंत. आणि जे वित्तीय संबंध आहेत ते बघा कशात आहेत? भाग 12 मध्ये. ओके, 12व्या भागात दिलेत कलम 268 ते कलम 293 पर्यंत. ओके, तर बघा आता आपल्याला ह्याचा अभ्यास नाही करायचा. आता आपण अभ्यास करणार आहोत कायदेविषयक संबंधांचा. एक्झामसाठी कायदेविषयक संबंध खूप महत्त्वाचे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्यामधून प्रश्न निघून येतात आणि ते तुम्हाला एक्झामला विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला पूर्ण प्रिपरेशन असलं पाहिजे. ठीक आहे, तर मग बघा आता जेव्हा आपण कायदेविषयक संबंध म्हणतो तर कायदेविषयक संबंधांचा समावेश तर आता आपण बघितला की भाग 11 मध्ये 245 ते 255 कलमांमध्ये. पण आता त्याच्यामध्येच ना कायदेविषयक संबंधांचे 4 महत्वाचे पैलू समोर येतात. आता हे 4 महत्वाचे पैलू कोणते आहेत किंवा 4 विभागांमध्ये हे संबंध डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. जसं त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे कायद्यांचा प्रादेशिक विस्तार. म्हणजे जे काही कायदे करायचे आहेत संसदेला किंवा म्हणजे आपण म्हणू शकतो केंद्राला किंवा राज्याला आणि राज्य विधिमंडळाला. राईट, जेव्हा राज्य असतं तेव्हा आपण म्हणतोय राज्य विधिमंडळ, जेव्हा केंद्र आहे तेव्हा आपण म्हणतोय संसद. हे नेहमी लक्षात ठेवा. तर त्यांच्यामध्ये जो क्षेत्रीय विस्तार आहे अधिकारांचा तो कशा पद्धतीचा असणार आहे. नंतर कायदेविषयक विषयांची विभागणी काय? कायदेविषयक विषयांची विभागणी खूप म्हणजे खूप महत्वाची एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. नंतर राज्य विषयांवर कायदे करण्याचा जो संसदेचा अधिकार आहे. मग अशा काही सिच्युएशन सुद्धा येतात, अशी काही परिस्थिती सुद्धा येऊ शकते की जेव्हा ज्या राज्यसूचीमध्ये, आता आपण पुढे ज्या सूची आहेत संघसूची, राज्यसूची, कॉन्करंट लिस्ट, तर यांचा अभ्यास आपल्याला करायचाच आहे. पण राज्यसूची अशी आहे की ज्याच्यामध्ये राज्यांना कायदे करावे लागतात. ओके, तर मग अशा काही सिच्युएशन्स निर्माण होऊ शकतात की तो अधिकार संसदेला जातो. मग त्या मागच्या कोणकोणत्या सिच्युएशन्स असू शकतात ते आपण अभ्यासणार आहोत. आणि राज्य कायद्यांवरील केंद्राचं नियंत्रण, असं असे 4 पार्ट्स आहेत, हे आपल्याला नीट बघायचे आहेत. तर पहिलंच काय आपण बघितलेलं? केंद्र राज्यांच्या कायद्यांचा प्रादेशिक विस्तार, म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये असणारा जो क्षेत्रीय विस्तार आहे त्याचं कसं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे केंद्र आणि राज्यामध्ये. तर बघा, जेव्हा संसद कायदे करतं क्षेत्रावाईज, आता आपण काय म्हणतो क्षेत्रावाईज, क्षेत्र म्हणजे आपला पूर्ण भारत आला, राईट, एरिया वाईज. मग जेव्हा संसद कायदे करतं तर संसदेला पूर्ण राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागामध्ये कायदे करण्याचा अधिकार आहे आणि कुठेही कायदे करण्याचा अधिकार आहे, हे लक्षात ठेवा. राज्यक्षेत्र म्हणजेच काय? राज्यक्षेत्र म्हणजे यामध्ये प्रत्येक गोष्ट येते, जसं राज्य, घटक राज्य, त्यानंतर संघशासित राज्य किंवा आपण युनियन टेरिटरीज म्हणूया, त्याचप्रमाणे जे जिंकून घेतलेली राज्य असतील ती, ओके, किंवा मिळवून घेतलेली जी आता आपल्या देशामध्ये ऍड करण्यात आलेली राज्य, तर या सगळ्यांचा समावेश होतो राज्यक्षेत्रांमध्ये. मग राज्यक्षेत्रांमध्ये कायदे करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? संसदेला. आणि तिथेच जर आपण राज्य विधिमंडळाच्या बाबतीत बघितलं तर राज्य विधिमंडळामध्ये काय आहे, तर राज्यामध्ये आता जे कोणतं, आता समजा महाराष्ट्र राज्य आहे तर महाराष्ट्र राज्याच्याच विधिमंडळाला महाराष्ट्रामध्ये कायदे करण्याचा अधिकार आहे. मग तो राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यात कायदे करण्याचा अधिकार आहे, सर्व क्षेत्रांमध्ये कोणत्याही भागासाठी. थर्ड आहे ना ते थोडंसं महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. संसदेला अजून एक अधिकार प्राप्त झाला आहे राज्यक्षेत्राबाहेरील कायदे करू शकण्याचा. राज्यक्षेत्राबाहेरील कायदे म्हणजेच काय? जर समजा कोणी नागरिक आहे जे आपल्या देशाच्या बाहेर राहतंय तर त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या मालमत्तांना लागू होईल, म्हणजे त्यांची जी काही प्रॉपर्टीज आहेत त्यांना लागू होईल अशा प्रकारचे कायदे सुद्धा संसद करू शकते, म्हणजेच केंद्र करू शकते. मग ते कशात आलं की राज्यक्षेत्राच्या बाहेर. आता समजा एखादा नागरिक आहे, भारताचा नागरिक, तो भारताबाहेर राहतोय USA मध्ये,
ओके. तर USA मध्ये राहताना त्याची जी काही मालमत्ता आहे, तो आता त्याच्याकडे भारताचं नागरिकत्व आहे. ओके, अजून त्याला USAचं नागरिकत्व मिळालेलं नाहीये, फक्त तो तिथे राहतोय किंवा आपण म्हणू शकतो NRI. तर त्यांच्यासाठी जसं नागरिकत्वामध्ये बघा बरेचसे कायदे NRI साठी, OCI साठी केले जातात. ठीक आहे. तर एक प्रकारे संसदेला तो अधिकार आहे, जरी तो नागरिक भारताच्या बाहेर राहतोय, म्हणजेच तो भारताच्या राज्यक्षेत्राच्या बाहेर राहतोय, राईट, तरी सुद्धा संसदेला अधिकार आहे त्याच्यासाठी कायदे करण्याचा. म्हणजेच संसद राज्यक्षेत्राच्या बाहेर सुद्धा जाऊन कायदे करू शकते. ओके, तर हे फक्त काही काही गोष्टींबाबतीतच आहे. आणि तसंच बघा अजून एक महत्वाचं आहे, ते म्हणजे आपले 3 केंद्रशासित प्रदेश आहेत, अंदमान निकोबार, त्यानंतर लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दमन दीव. तर हे जे 3 केंद्रशासित प्रदेश आहेत, तर यांच्या सुशासनासाठी, तिथल्या शांततेसाठी राष्ट्रपती नियम करू शकतात. कोण नियम करू शकतं? तर राष्ट्रपती नियम करू शकतात. हे लक्षात ठेवा. म्हणजेच एक प्रकारे जेव्हा आपण संसदीय अधिकारांबाबत इथे बोलतोय ना, तेव्हा इथे संसदेच्या अधिकारांवर आता रेस्ट्रिक्शन येत आहेत. कोणत्या अधिकारांवर? क्षेत्रीय किंवा प्रादेशिक अधिकारांवर रेस्ट्रिक्शन येतात, कारण की तिथे कायदे करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना दिलाय. त्याचप्रमाणे राज्यातली ते अनुसूचित क्षेत्र असेल, जर आता आपण 7 सिस्टर्स आपण बघितले मिझोराम वगैरे, तर तिथे काही अनुसूचित क्षेत्र आहेत, तर त्या क्षेत्रांमध्ये संसदेने समजा एखादा कायदा केला, ओके, पूर्ण देशासाठी केला, म्हणजे पूर्ण राज्यक्षेत्रासाठी केलेला आहे, तर तो कायदा अशा क्षेत्रांमध्ये कोणत्या प्रमाणात लागू व्हावा किंवा त्या कायद्यातील कोणकोणत्या तरतुदी लागू झाल्या पाहिजेत किंवा तो लागू झाला पाहिजे की नाही लागू झाला पाहिजे, ओके, हे ठरवण्याचा अधिकार आहे राज्यपालाला. ओके, तर हे लक्षात ठेवा. हे आपण अपवाद आहेत असं म्हणू शकतो. कोणते 2 अपवाद आहेत? तर 3 केंद्रशासित प्रदेश, अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दमन दीव. तर हे जे 3 केंद्रशासित प्रदेश आहेत, हा 3 केंद्रशासित प्रदेश लक्षात ठेवा, कारण की लास्ट इयरलाच दादरा नगर हवेली आणि दमन दीव हे आता एकच केंद्रशासित प्रदेश झालेले आहे. ओके, तर मग आता 3 केंद्रशासित प्रदेश आपण म्हणूया, कारण की पुस्तकांमध्ये जर तुम्ही बघाल तर 4 दिलेले आहेत. ओके, तर यांच्यावर कायदे करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. राईट, आता पुढे आपण वळूया कायदेविषयक विषयांची विभागणीच्या बाबतीत. कायदेविषयक विभागणी म्हणजेच काय की केंद्र आणि राज्य हे कोणकोणत्या विषयांवर कायदे करू शकतात. ओके, आता आपण काय बघितलं की क्षेत्र, किती क्षेत्रावर कायदे करू शकतात किंवा कुठे कुठे कायदे करू शकतात. आता इथे हे काय आहेत? तर विषय. तर असे काही विषय दिलेले आहेत आणि त्यांची विभागणी केलेली आहे 3 गटांमध्ये, आणि त्यालाच आपण म्हणतो सूची किंवा लिस्ट. ते काय आहे? तर संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. तुम्ही भरपूर वेळा या सूचींवर एक्झामला प्रश्न पाहिलाच असेल आणि खूप इम्पॉर्टंट आहे. अजिबात लक्षात राहण्यासाठी ना काहीच कठीण नाहीये, एकदम इझी आहे. हातातले मार्क्स आहेत, अजिबात सोडत जाऊ नका एक्झामला. बघा तर या 3 सूची कशा दिलेल्या आहेत. संघसूची म्हणजेच काय की ज्या विषयांवर केंद्र कायदे करू शकतो. राज्यसूची म्हणजेच काय की ज्या विषयांवर राज्य कायदे करू शकतो. आणि समवर्ती सूची किंवा कॉन्करंट लिस्ट आपण म्हणू याला. तर समवर्ती सूचीमध्ये राज्य, केंद्र आणि राज्य दोन्ही मिळून कायदे करू शकतात, त्याला आपण म्हणतो समवर्ती सूची. तर त्यामध्ये बघा आता संघसूचीमध्ये 100 विषय आहेत. जर बघायला गेलं तर सध्या फक्त याच्यामध्ये 98 विषय आहेत. 98 विषय का? कारण की बघा 2016 मध्ये जेव्हा GST आलं, म्हणजेच कितवी घटना दुरुस्ती आहे GSTची? 101वी घटना दुरुस्ती, तेव्हा 2 विषय काढून टाकण्यात आलेले, 92 आणि 92C. त्यामुळे आता 98 राहिलेले आहेत. मी तुम्हाला 100 इथे मुद्दामून दिले. मी ते 100 का घेतलाय? कारण की समजा तुम्हाला परीक्षेला 101व्या घटना दुरुस्तीच्या आधीचं विचारलं तर 100 विषय आहेत, आणि नंतर जर विचारलं तर किती विषय राहिलेले आहेत आता? तर 98 विषय राहिलेले आहेत. राज्यसूचीमध्ये 59 सब्जेक्ट्स आहेत. बघा इथे पण आधी 61 सब्जेक्ट्स होते, पण पुन्हा 101व्या घटना दुरुस्तीने 2 सब्जेक्ट्स काढून टाकण्यात आले. ते कोणकोणते? तर 52 आणि 55 आलं. ओके, आणि मग आता राहिलेत 59, आणि समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आहेत. तर हे किती किती विषय आहेत ते थोडंसं लक्षात ठेवा. बघा सुरुवातीला जेव्हा संघसूची होती ना, तर संघसूचीमध्ये 97 सब्जेक्ट्स होते, पण आता ते वाढलेले आहेत. नंतर राज्यसूचीमध्ये 62 सब्जेक्ट्स होते आणि समवर्ती सूचीमध्ये 47 सब्जेक्ट्स होते. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. मल्टीलायनर्स मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग आता संघसूचीमध्ये कोणकोणते विषय येतात? तर संरक्षण, बँकिंग, परकीय कामकाज, चलन, अणुऊर्जा, विचार, संचार, वाणिज्य, जनगणना आणि लेखापरीक्षण.
म्हणजे जे सेंटरसाठी पूर्ण देशासाठी करण्याचे जे विषय आहेत त्याच्यावर कायदे करण्याचा अधिकार संघाला दिलेला आहे, केंद्राला दिलेला आहे. नंतर राज्यसूचीमध्ये सार्वजनिक व्यवस्था, पोलीस, हे लक्षात ठेवा बघा, पोलीस राज्यसूचीमध्ये येतं. नंतर आरोग्य, कृषी, तुरुंग, स्थानिक शासन, मत्स्य व्यवसाय आणि बाजारपेठ. बघा स्थानिक शासन राज्याकडे आहे आपण म्हणू शकतो, म्हणून स्थानिक शासनासाठी आपल्याकडे 2 कायदे आहेत, तर त्या कायद्यांमध्ये चेंजेस करण्याचा अधिकार राज्याला आहे. पोलीस कायद्यामध्ये सुद्धा बघा आपण बघू शकतो पोलिसांसाठी ज्या काही तरतुदी केल्या जातात तर त्या कोणाकडून केल्या जातात, तुम्हाला माहितीच असेल कोणाकडून केल्या जातात, तर राज्याकडून. बघा जेव्हा आपण पोलीस म्हणतो तर आपले महाराष्ट्र पोलीस येतात, दिल्ली पोलीस येतात, राईट. भारत पोलीस असं येतं का कुठे? नाही येत, कारण की पोलीस हा सब्जेक्टच इम्पॉर्टंटली कोणाकडे आहे तर राज्याकडे आहे, राईट. नंतर समवर्ती सूचीमध्ये कोणकोणते विषय येतात, जसं फौजदारी कायदा, नागरी कायदा, विवाह, घटस्फोट, लोकसंख्या, त्यानंतर कुटुंब नियोजन, वीज, कामगार कल्याण, तसंच वर्तमानपत्रे. बघा वर्तमानपत्रांवर आधी प्रश्न येऊन गेलेला आहे, तर लक्षात ठेवा वर्तमानपत्र हा जो विषय आहे ना तो समवर्ती सूचीमध्येच येतो. ओके, तर इथे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या. पण बघा इथे अजून 2 गोष्टी आहेत. जर समजा समवर्ती सूचीमध्ये काही डिस्प्यूट झाले राज्यामध्ये आणि संघसूचीमध्ये, आता समवर्ती सूचीच्या विषयांवर कोणाला कायदे करायचे आहेत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, संघाला आणि राज्याला. पण जर समजा दोघांमध्ये एखाद्या विषयावर मतभेद झाला, मग मतभेद झाला तर आता काय करणार, तर तिथे केंद्राचं जे डिसिजन असेल किंवा केंद्राचं जे मत असेल ते ग्राह्य धरलं जाईल. म्हणजे इन फॅक्ट इथे तुम्ही म्हणू शकता की सर्वात जास्त महत्त्व कायदेविषयक विषयांमध्ये सुद्धा केंद्राला देण्यात आलेलं आहे. ओके, तर हे पॉइंट लक्षात आलं. पुढे आहे ते म्हणजे राज्य विषयांवर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. तर बघा काही वेळेला अशा गोष्टी होतात की बघा आता आपल्याला राज्यसूचीमध्ये किती विषय दिलेले आहेत, आपण आताच बघितलं किती आहेत, तर 59 विषय, राईट. तर मग काही वेळेला अशा काही सिच्युएशन्स येतात की ज्यामुळे या राज्यसूचीतल्या विषयांवर संसदेला कायदे करण्याचा अधिकार प्राप्त होतो. मग त्यासाठी असे काही 5 सिच्युएशन्स दिलेले आहेत आणि त्या 5 सिच्युएशनमुळे संसद राज्यसूचीतल्या विषयांवर कायदे करू शकते. मग तेच आता आपण एक एक करून थोडक्यात पाहूया. बघा पहिलंच आहे ते म्हणजे जर राज्यसभेच्या ठरावाद्वारे राज्यसभेने समजा असा एखादा ठराव पास केला की राष्ट्राच्या हितासाठी राज्यसूचीतल्या एखाद्या विषयावर संसदेने कायदा करण्याची गरज आहे, तर असा ठराव ना राज्यसभेला, लक्षात ठेवा राज्यसभा आहे बरं, इथे लोकसभा नाहीये, संसद नाही लिहिले, फक्त राज्यसभाच दिलेला आहे. तर राज्यसभा असा ठराव जेव्हा 2/3 बहुमताने 2/3 बहुमताने पास करेल तेव्हा अशा प्रकारचा कायदा संसद करू शकते त्या राज्यसूचीतल्या विषयावर. आणि असा ठराव हा 1 वर्षासाठी अंमलात असेल, पण बघा पुढे हा 1 वर्षाने वाढवता सुद्धा येऊ शकतो. सेकंड आहे ते म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान, म्हणजे समजा जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी पूर्ण देशामध्ये लागू असेल, अशी घोषणा झाली असेल, तेव्हा राज्यसूचीतल्या विषयांवर अधिकार करण्याचा संसदेला अधिकार प्राप्त होतो. पण आता जेव्हा समजा एखादा कायदा केला राज्यसूचीतल्या विषयावर संसदेने, मग तो तसाच कंटिन्यू राहणार आहे का, तर नाही. जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी संपुष्टात येईल, ओके, म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा रद्द केली जाईल तेव्हा त्याच्यानंतर 6 महिन्यांनी तो कायदा सुद्धा संपुष्टात येईल. तर इथे कलम सुद्धा दिलेली आहेत, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. महत्वाचं या सेंटेन्सवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर आहे ते म्हणजे राज्यातल्या कराराद्वारे, किंवा आपण इथे म्हणू शकतो की जेव्हा राज्य विनंती करेल सेंट्रलला. आता सेंटरला कशा प्रकारची विनंती करेल राज्य, तर बघा काही वेळेला काय काय होतं, तर 2 नाहीतर 2 पेक्षा जास्त राज्य, तर त्यांची विधिमंडळे काय करतात, ठराव पास करतात आणि ठराव पास करून संसदेकडे जातात आणि संसदेला सांगतात की एखाद्या राज्यसूचीतल्या विषयावर कायदा करावा. म्हणजेच एक प्रकारे काय, राज्य स्वतः विनंती करतोय, स्वतः रिक्वेस्ट करतोय संसदेला की आमच्यासाठी हा कायदा बनवून द्या. ठीक आहे, तर मग अशा वेळेला त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार पूर्णपणे कोणाला जातो, तर संसदेला जातो. मग आता इथे संसदेला ना त्याच्यामुळे त्याच कायद्यात किंवा त्याच विषयावर अजून एक महत्वाचा अधिकार प्राप्त होतो. तर समजा तो कायदा तर केलाय राज्यसूचीतल्या विषयावर, राईट, बरोबर. आणि मग समजा आता राज्यसूचीमध्ये तर संसद कायदे नाही करत, राज्य कायदे करतं. पण जेव्हा संसदेने कायदा केला अशा वे थ्रू, म्हणजे जेव्हा राज्यांनी विनंती केली आणि जेव्हा संसदेने कायदा केला, तर त्यामध्ये दुरुस्ती आणि तो कायदा रद्द करण्याचा अधिकार सुद्धा संसदेला असणार आहे. जर कायदा संसदेने केलाय तर तो रद्द आणि
तसंच त्यामध्ये जर काही अमेंडमेंट्स करायचे असेल तर तो अधिकार सुद्धा दिलेला आहे राज्यालाच. नंतर आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी. तर बघा आपला देश आहे ते वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करार करत असतात, वेगवेगळे ॲग्रीमेंट्स होत असतात. तर त्यांच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा काही कायदे केले जातात राज्यसूचीतल्या विषयांवर. तर त्यामध्ये बघा जसं संयुक्त राष्ट्र कायदा करण्यात आलेला आहे, जिनिव्हा कन्व्हेन्शन कायदा करण्यात आलेला आहे, अँटी हायजॅकिंग कायदा करण्यात आलेला आहे. तर हे कायदे बघा राज्यसूचीतल्या विषयांवर आहेत आणि हे कायदे राज्यांना लागू होतात. ओके. नंतर आहे ते म्हणजे राष्ट्रपती राजवटी दरम्यान. तर बघा जेव्हा राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यामध्ये लागू असेल ना, आता तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपती राजवट कधी लागू होते, जेव्हा राज्यपाल राष्ट्रपतीला विनंती करतात, शिफारस करतात तेव्हा. म्हणजेच एखाद्या राज्यात जर राष्ट्रपती राजवट लागू झाली तर तसेही तिथे काहीच कायदे करण्याचा अधिकार विधिमंडळाला राहत नाही. ओके. मग तिथे जर समजा कायदा करण्याची गरज लागली तर तिथे कायदा कोण करणार? संसद करणार. पण इथे बघा आता असं नाहीये, जसं आपण राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान बघितलेलं की तो कायदा 6 महिन्यानंतर संपुष्टात येतो, पण इथे तसं नाहीये. हा कायदा तसाच लागू राहतो, त्यामध्ये काही चेंज नाही होत. पण जर समजा तो कायदा काढायचा असेल तर काय करावं लागेल? तर जे राज्य विधिमंडळ आहे त्यांना तसा ठराव पास करावा लागेल की आता हा कायदा रद्द करायचा आहे. ओके. जर नाही तसा कोणता ठराव पास झाला तर तो कायदा तसाच्या तसाच लागू राहणार आहे. ओके. सो इथे आपण बघितलं की 5 प्रकारे कशा प्रकारे संसद राज्यसूचीतल्या विषयांवर कायदे करू शकतं. आता लास्ट आहे कायदेविषयक संबंधांबद्दल, ते म्हणजे राज्य कायद्यांवरील केंद्राचे नियंत्रण. आता राज्य कायद्यांवर केंद्र कधी कधी नियंत्रण करतं. आता इथे डिरेक्टली बघा संसदेचा अधिकार कुठे सांगितलेला नाहीये, राष्ट्रपतींचा सांगितलंय. राष्ट्रपती कुठे येतात? केंद्रातच येतात ना. मग आता केंद्र कशा प्रकारे नियंत्रण करतं राज्यसूचीतल्या विषयांवर? तर बघा राज्यपाल राज्य विधिमंडळाने पारित केलेले काही प्रकारचे जे विधेयक आहेत ते राष्ट्रपतींच्या विचारार्थात राखून ठेवू शकतात. तर बघा राज्यपालांच्या अधिकारामध्ये ही एक गोष्ट आहे, जेव्हा राज्य विधिमंडळ समजा एखादं विधेयक पास करतोय, एखादं बिल पास करतोय, जर राज्यपालाला असं वाटलं की हे बिल चुकीचं आहे किंवा काही वेगळं आहे तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात आणि मग राष्ट्रपतींनी त्यावर संमती द्यायची की नाही ते राखून ठेवायचं, त्याचा पूर्ण अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. म्हणजेच एक प्रकारे बघा जरी राज्याने काही कायदे केले पण जर ते चुकीचे वाटत असेल, त्यामध्ये काही चेंजेस करावेसे वाटत असतील तर तो अधिकार, ते जे बिल आहे ते तसंच ठेवण्याचा अधिकार किंवा त्यावर विचार घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. नंतर राज्यसूचीतील काही विषयांशी संबंधित विधेयक राज्य विधिमंडळामध्ये केवळ राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनेच मांडता येतील. तर असे सुद्धा काही विषय आहेत जे राष्ट्रपतींच्याच पूर्वसंमतीने मांडता येतात. जसं की बघा व्यापार तसंच वाणिज्यावर जर नियंत्रण आणणारं एखादं विधेयक असेल, जसं बघा आपल्याकडे इंटरस्टेट व्यापार होतो, जर त्या इंटरस्टेट व्यापारावर जर काही असं रेस्ट्रिक्शन्स येत असतील आणि अशा प्रकारचा कायदा जर राज्य बनवत असेल तर त्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती, पूर्व परमिशन लागणारच आहे. नंतर समजा देशामध्ये वित्तीय आणीबाणी सुरू आहे. ओके. म्हणजेच एक प्रकारे जे फायनान्शियल क्रायसिस आहेत ते आलेले आहेत, केंद्राकडे पैसे नाही आहेत, मग त्यावेळेला राष्ट्रपती राज्यांना निर्देश देऊ शकतात की जे धनविधेयक आहेत ते राखून ठेवावं. ओके. आता धनविधेयक आहे म्हणजेच इथे वित्तीय आणीबाणीचा पूर्णपणे संबंध येतो, कारण की धनविधेयक जर पार करायचं आहे तर धनविधेयक पार केल्यानंतर तेवढं फंडिंग पैसे लागणार आहेत, राईट. मग त्यासाठी राष्ट्रपतींना असा अधिकार देण्यात आलेला आहे की जर धनविधेयक असेल अशा स्थितीमध्ये, जेव्हा फायनान्शियल क्रायसिस सुरू असतील अशा स्थितीमध्ये जर धनविधेयक राज्य विधिमंडळामध्ये पास करायचं असेल तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवावं असं राष्ट्रपती सांगू शकतात. म्हणजेच इथे डिरेक्टली काय झालं तर एक प्रकारे काही असे विषय आहेत की ज्यांच्यावर डिरेक्टली राष्ट्रपतींचा संबंध येतो आणि केंद्राचा संबंध येतो, केंद्राचं नियंत्रण राहतं. ओके. सो आता आपण कायदेविषयक जे संबंध आहेत पूर्णपणे केंद्र आणि राज्यांमधले ते बघितलेले आहेत. आय होप तुम्हाला नीट समजलं असेल. बघा लक्षात ठेवा जे कायदेविषयक संबंध आहेत ते 245 ते 255 मध्ये भाग 11 मध्ये आणि 4 अशा प्रकारे यांची तरतूद केलेली आहे की जिथे कोणकोणते कायदे केंद्र करू शकतं आणि कोणकोणते कायदे राज्य करू शकतो. पण इथे ना आपल्याला एक गोष्ट समजलेली काय
की राज्याने कितीही कायदे केले तरी त्यांच्यावर एक प्रकारे ना वर्चस्व केंद्राचंच असणार आहे. जे फायनल डिसिजन आहे ना ते केंद्राचंच आहे. राज्याला कुठून ना कुठून तरी केंद्र कंट्रोल करतच. जसं बघा शेवटी आपण बघितलं जे 4th वालं होतं तिथे कशा प्रकारे केंद्राचं नियंत्रण होतं, तर राष्ट्रपती नियंत्रण करतात की कोणतं विधेयक पास केलं पाहिजे, कोणतं विधेयक पास नाही केलं पाहिजे. राज्यपाल राष्ट्रपतींना शिफारस करू शकतात की बाबा हे विधेयक असं असं राज्य पास करतंय तर त्यावर तुम्ही विचार करा. म्हणजे डिरेक्टली ते नियंत्रण कोणाकडे गेलेलं आहे, केंद्राकडे गेलेलं आहे. ओके. पण बघा असं प्रत्येक विषयांच्या बाबतीत नाही होत, फक्त अशा काही गोष्टी आहेत राज्यसूचीमध्ये त्यांच्याच बाबतीत होतं. ओके. तसेच जाता जाता बघा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. आपण कायदेविषयक विषयांची विभागणी बघितली, संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. तर हा जो 3 विषयांचा कॉन्सेप्ट आहे अधिकारांच्या विभागणीसाठी, हा राज्यघटनेमध्ये कुठून घेण्यात आलेला आहे, याचं सोर्स काय आहे, त्याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. आय होप तुम्हाला सगळे पॉइंट्स नीट क्लिअर झाले असतील. तुम्हाला जे काही शिकायचं असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी प्रत्येक टॉपिक बघते, जे तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेले, मला सुद्धा तेवढीच हेल्प होते की तुम्हाला काय शिकायचे ते समजतं. ओके. आणि अजून एक महत्त्वाची अपडेट येते म्हणजे बघा आपल्या विजन स्टडीवर प्रॅक्टिस टेस्ट आहेत सगळ्यांसाठी आणि ह्या फ्रीमध्ये आहेत. त्यामध्ये विनिंग वेनसडे ज्यामध्ये इतिहास, अर्थशास्त्र आणि गणितावर टेस्ट असतात, तसंच डेली टेस्ट आहेत करंट अफेअर्ससाठी, आणि स्टनिंग सॅटर्डे हे भूगोल, राज्यशास्त्र आणि विज्ञानावर आहेत. तर त्या कंडक्ट करत जा, तुम्हाला प्रॅक्टिससाठी खूपच मदत होईल. आणि तसंच बाकीचे जे कोर्सेस आहेत ते पण तुम्हाला माहितीच आहेत, संयुक्त गट ब, क्वेश्चन आन्सर रिव्हिजन आणि सब्जेक्ट वाईज कोर्सेस. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की त्याला ॲडमिशन घेऊ शकता. ओके. तर मग आता पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म, महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो. विजन स्टडी. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.